पावसाळ्यापूर्वी स्वच्छतेची मोहीम सुरू झाली, पण नाल्यात कचरा टाकणाऱ्यांची आता खैर नाही. पाहूया सविस्तर. खामगाव शहरवासियांसाठी महत्त्वाची बातमी. पावसाळ्यात पाणी तुंबू नये आणि नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी नगरपालिकेने मान्सूनपूर्व नाली सफाई मोहिमेला वेग दिला आहे. मात्र यासोबतच प्रशासनाने मोठा इशाराही दिला असून नाल्यामध्ये कचरा टाकणाऱ्यांवर आता थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांनी स्पष्ट केले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खामगाव नगरपालिकेकडून शहरातील मुख्य नाल्यासह विविध प्रभागातील 8 ते 10 लहान मोठ्या नाल्याची स्वच्छता युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. नाल्यामध्ये साचलेला कचरा आणि गाळ काढून पाण्याचा निचरा सुरळीत करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. येत्या काही दिवसात हे कामे पूर्ण होतील अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान शहरात घंटागाडी आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून दररोज कचरा संकलनाची व्यवस्था असतानाही काही नागरिक, व्यापारी, खाद्यपदार्थ विक्रेते तसेच चौपाटीवरील दुकानदाराकडून नाल्यामध्ये कचरा आणि शिळे अन्न टाकले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा मोठा धोका निर्माण होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. यापुढे नाल्यामध्ये कचरा टाकताना कोणी आढळल्यास संबंधितांवर थेट कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा खामगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांनी दिला आहे. खामगाव शहराला स्वच्छ आणि पावसाळ्यात जलमय परिस्थितीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.